तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 17 सर्कल कॉर्ड अँड दी आर्क. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आहे 17.2. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं तर द डायमीटर पी क्यू अँड आर एस ऑफ द सर्कल विथ अ सेंटर सी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर ॲट अ सी and state a y arc PS, y arc PS and arc SQ are a concurrent. Write the other arc which are a concurrent to arc PS. बघा काय सांगितलं आपल्याला डायमीटर कसं आहे द डायमीटर म्हटलं कशाचं तर आपल्याला पी क्यू ठीक आहे अँड आर एस ठीक आहे कसं आहे तर आपला सर्कल दिलं आहे त्याला आपण काय केलं तर डायमीटर ड्रॉ केलं ठीक आहे आणि सेंटर दिलं आपण काय तर सी नाव दिलेलं आहे आणि पी एस म्हटलेलं बघा काय दिलं तर त्यानंतर आपल्याला की पी नंतर दिलं आपल्याला एस अँड अ क्यू आर्क ठीक आहे कॉन्करंट आहे म्हणजे दोन्ही एकमेकाला हो असू शकतात नंतर काय म्हटलं आहे राईट अ अदर आर्क विच आर कॉन्करंट टू पी एस आणि आपल्याला काय सांगितलं की पी एसला अजून कोणती आर्क जसं की आपण पी एस म्हटल्यानंतर म्हटलं आहे एस क्यू हे आपण म्हटलं आहे की सेम आहे तसंच आपल्याला अजून एक ड्रॉ करायचे की कोणती आपल्याला ते प्रूफ करायची बघा डायमीटर आपल्याला काय सांगितलं तर पी क्यू पी क्यू आणि आर एसला म्हटलं ठीक आहे गिव्हनच ऑलरेडी आहे. आता मी घेतला आहे मेजर अँगल पी सी एस मेजर अँगल मी घेतला आहे पी सी एसला कशाचा तर मेजर अँगल घेतला आहे मी एस सी क्यू इक्वल टू घेतला आहे मेजर अँगल क्यू एस आर अँड मेजर अँगल आर सी पी किती घेतला आपण हा 90 डिग्री कारण की ऑलरेडी इथेच आहे 90 डिग्रीचा ऑलरेडी होणारच आहे टोटल अँगल 360 राहतो आपला. नेक्स्ट काय करणार आपण त्याच्यात तर मेजर अँगल पी सी एस घेतला मी कितीचा तर पी एस आर घेतली आहे 90 डिग्रीचा घेतला आहे इक्वेशन नंबर 1. नंतर मेजर अँगल एस सी क्यू किती तर आपला आर घेतली आपण मी एस क्यू इक्वल टू घेतला आपण 90 डिग्रीचा इक्वेशन नंबर 2 वरून. फ्रॉम 1 आणि 2 वरून काय करणार तर मेजर आर्क पी सी इक्वल टू घेतला आपण मेजर आर्क एस क्यू आर्क पी एस कॉन्करंट टू कशाला म्हटलं तर आपण त्याला आर्क एस क्यूला म्हटलेला म्हणजे मेजर आर्क क्यू सी आर किती तर आपला मेजर आर्क आर क्यू इक्वल टू किती तर आपले 90 डिग्रीचा येणार आहे म्हणजे मेजर आर्क आर सी पी किती तर इक्वल टू एम आर किती येणार आपली तर पी आर इक्वल टू किती आहे तर 90 डिग्री इक्वेशन नंबर 4 वरून घेणार आहे म्हणजे मेजर आर्क पी सी इक्वल टू किती आहे तर मेजर आर्क आर क्यू इक्वल टू मेजर आर्क पी आर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 टू इक्वेशन नंबर 1 3 अँड 4 वरून काय तर मेजर आर्क पी एस कॉन्करंट टू आर घेतला आपण आर क्यू कॉन्करंट टू आर पी आरला आहे ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा इन adjoining figure O is the center of the circle and whose diameter is mn and measure of this some central angle are in a given figure and hence find the following. काय फाइंड आउट करायचं आपल्याला तर मेजर अँगल करायचा आहे AOB अँड मेजर अँगल COD करायचा आहे. मेजर अँगल बघा AO आणि D मेजर अँगल AOD आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा काय झालं तर सेगमेंट MN घेतला आहे इज अ डायमीटर ऑफ कशा तर आपला सर्कलला MN काय म्हटलं आहे तर आपल्याला एम अँड एन काय तर आपला डायमीटर झालेला. आता मेजर अँगल AOM प्लस मेजर अँगल AON इक्वल टू घेतला आपण 180 डिग्रीचा ठीक आहे. काय तर आपला लिनियर पेअर्स आहेत दोन्ही मग काय तर मेजर अँगल किती आपला 100 प्लस किती घ्यायचं आपलं मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BON किती आपला 180 डिग्रीचा. आता 100 प्लस मेजर अँगल AOB प्लस घेतले आपण 135 डिग्री इक्वल टू किती आपला 180 डिग्री. आता 100 प्लस 35 किती होतं 135 डिग्री प्लस घेतला मेजर अँगल AOB इक्वल टू 180 डिग्री. आता मेजर अँगल AOB मायनस करू आपण कशातून तर 180 मायनस 135 म्हणजे आपल्या आन्सर किती तर मेजर अँगल AOB याचा आपल्या आन्सर किती 45 डिग्री आपल्या आन्सर येईल ठीक आहे. सेकंड बघा त्याचं काय तर मेजर अँगल DOM प्लस घेतला मेजर अँगल DON इक्वल टू 180 डिग्री लिनियर पेअर आहे ऑलरेडी आहे मग मेजर अँगल DOM किती येतं आपला 100 ठीक आहे. DOM आपल्याला माहिती नाही आहे CON सुद्धा माहिती नाही म्हणजे किती येतं आपलं लिनियर इक्वल टू 180 डिग्री आहे म्हणजे 180 प्लस किती घेतलं आपण तर COM प्लस किती आहे आपला 35 डिग्री म्हणजे याचंसुद्धा आन्सर किती येणार तर आपला 45 डिग्री येणार आहे सेकंड. आता मेजर अँगल AOB इक्वल टू मेजर आर घेतला आपण EB किती आहे आपला व्हॅल्यू किती येतं तर 45 डिग्री आलेलं आहे इक्वेशन नंबर 3 वरून. मेजर अँगल COD इक्वल टू मेजर अँगल घेतला आपण CD किती येतं आपला आहे 45 COD आपण इथेच बघितला होता CD किती येतं आपला 45 डिग्रीचा आला आहे. नंतर मेजर अँगल AB आणि मेजर अँगल CD किती येतं फ्रॉम इक्वेशन नंबर 3 आणि 4 वरून किती आलं तर आपला AB कॉन्करंट टू म्हटलं आपण त्याला CDला. थर्ड बघा आर्क AB कॉन्करंट टू म्हटलं आहे आर्क CDला द करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ द काय म्हटलं तर कॉन्करंट आर्क आज काय तर कॉन्करंट राहतील काय येतील आपलं कॉर्ड AB आलेला आहे कॉन्करंट टू कॉर्ड CD